नमस्कार मित्रांनो, आज कृषी महोत्सवचा दुसरा दिवस. आज पुन्हा एकदा तुळजापूरला कृषी महोत्सव पाहण्यासाठी जात आहे. आज कालच्यापेक्षा लवकरच जात आहे, कारण भेट देऊन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, आता थोड्याच वेळात मी कृषी महोत्सवामध्ये पोहोचतोय, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपण आज कृषी प्रदर्शनमध्ये आलेलो आहे पाहायला. प्रत्येक स्टॉलची माहिती घेईन आणि स्टॉलची माहिती मला जशी मिळेल त्या पद्धतीने सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. आज आपल्याला वाटेल काय 5 लाख रुपयाचा हा एखादी ड्रोन काही शेतकरी मुरघास निर्माते वगैरे आहेत, त्यांचा एक स्टॉल आहे. त्या स्टॉलवरती आलो होतो, त्यांच्याकडे तुम्हाला दाखवतो. आता त्यांच्याकडे कोणता घास वगैरे मिळतो तो माहिती घेतो त्यांच्याकडून. तर नमस्कार काका. हिरव्या मकापासून बनवलेला ही मुरघास सांगा. मी धाराशिवचा रहिवासी आहे. हां मी या कंपनीत कामाला आहे. हां हे मकापासून बनवलेले मुरघास आहे. हां हे दुधासाठी आणि फॅटसाठी खूप उपयुक्त आहे. हां आणि हे वर्ष दीड वर्ष टिकू शकतं. हां असं आहे. नो, हे मुरघास निर्माते विक्रेते आहेत. हां. यांचा इथे स्टॉल लागलेला आहे. याच्यावरती ह्यांनी जे हा एक बंडेल म्हणजे 110 किलोचा आहे. हा 7.5 रुपये किलो पर के जी प्रमाणे ह्यांनी विकतात. आणि हे मक्केपासून बनवलेलं असतं. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्यांच्या संपर्क घेऊ शकता, ह्यांचे संपर्क साधू शकता. हां, चालू आहे. मित्रांनो, आता आपण मुरघास या स्टॉलवरती आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण बघूया पुढच्या स्टॉलवरती, आता आपण माहिती घेऊया. आता कृषी महोत्सवमध्ये मी माती स्टॉल या स्टॉलला भेट देत आहे. आता तिथं आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. माती परीक्षण स्टॉल पाशी आलेलो आहे. माहिती विचारतो आणि ते माहिती तुमच्यापर्यंत पाठवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. आता तुमच्या माती स्टॉलला आम्ही भेट दिली. थोडी आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती सांगा. माती परीक्षण कसं करायचं, काय नाही. चालेल. आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये हां ह्याची माहिती सांगतो. तुम्ही- तर एक 2 एकरचा तुमचा तुकडा असेल किंवा 2.5 एकरचा तुकडा हां. असेल, एक अशा प्रकारे ह्या साईजचा, त्या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, अशा प्रकारे झिगझॅग मॅनरमध्ये तुम्ही जायचं आहे. आणि 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या ठिकाणी व्ही शेप तुम्ही खड्डे घ्यायचे, त्यातली माती काढून टाकायची पूर्वीची, आणि त्यानंतर कडेचा जो भाग आहे तो खरवडून काढायचा असा व्ही शेप मध्ये. आणि ती खरवडलेली माती 4-5 ठिकाणची तुम्ही जमा करायची. 4-5 ठिकाणची जमा करून ती सगळी एकत्रित करायची, चांगली मिक्स करायची, आणि त्याच्यामधले 2 पार्ट काढून टाकायचे, 2 पार्ट ठेवायचे. सर, माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे होतात? माती परीक्षण केल्यामुळे खताचा वापर, हां. खताचा संतुलित वापर तुम्ही करू शकता. हां खताचा जास्ती वापर केला तर ते सुद्धा तुमच्या जमिनीसाठी चांगलं नाही, कारण हां. केमिकल्सच आहे, खत मध्ये केमिकलच आहे. हां. त्यामुळं पिकाला जेवढं गरजेचं आहे हां. तेवढाच खताचा वापर तुम्हाला करता यावा, यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. माती परीक्षण का करावं? माती परीक्षणामध्ये मातीमध्ये विविध प्रकारचे पिकाला लागणारे 12 घटक, 12 ते 15 घटक असतात. हां. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे नत्र, स्फुरद आणि पाला हे हां. महत्त्वाचे घटक आहेत. हां. त्यांची आपल्या जमिनीमध्ये उपलब्धता आता किती आहे आणि कुठल्या पिकाला आपण किती प्रमाणात खत कोणतं द्यायचं, याच्यासाठी आपण माती परीक्षण करायचं. घटक तपासले जातात. मातीमध्ये मुख्यतः म्हणजे नत्र, स्फुरद आणि पाला हां. मेजर न्यूट्रिएंट आहे, महत्त्वाचे आहे. हां. आणि त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये जे आहे बोरान आहे, सल्फर आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे, त्यानंतर फेरस आहे, झिंक आहे. फेरस आणि झिंकची आपल्याकडे कमतरता असल्यामुळे आपण फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट वापरायला आपण सांगतो. समजा एक रीत सेवा जी आहे ती मोफत आहे का, आणि सेवा कुठे उपलब्ध आहे? नाही, हे मोफत नाही, हे शासकीय आहे. हां. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला शासकीय माती परीक्षण केंद्र धाराशिवला एक आहे. हां आणि तुम्हाला कात्रंब्याच्या जवळ म्हणलं तर तुमच्या रोडवरच हां कृषी विज्ञान केंद्र आहे. हां हां तिथे पण तुम्ही माती परीक्षण हां. या समजा 2 एकर 3 एकरचा तुमचा तुकडा आहे, तर तुम्ही माती परीक्षणासाठी एकच ठिकाणी आणायचे नाही, असं झिगझॅग मॅनर झाडा 1, 2, 3, 4, 5 या 5 ठिकाणचे तुम्ही सॅम्पल घ्यायचे. कसे घ्यायचे? तिथली माती तर असं व्ही शेप करायचं, बरोबर, मधली माती काढून टाकायची, आणि हे जे आहे कडेला ते खरवडून माती घ्यायची. या 5 ठिकाणची अशा प्रकारे माती घ्यायची आणि ती सगळी एकत्र करायची, आणि त्याच्यामध्ये एक अर्धा किलो माती
परीक्षणासाठी आणायची. ही अशी बाग करायची अशी मिक्स केलेलं चालते ना असं हे मसाल्याची mix चालते ना मिक्सच करायची करायची. कारण आपल्याला प्रातिनिधिक नमुना ऑब्विसली आणि सर काय आहे अशी हे आधी बरोबर करायची, नाही. हे घ्यायचं हे घ्यायचं असं आहे का हा. किलो घ्यायचं नाही आता 5-6 किलो माती आहे. समजा आता हे आपलं 1 एकर क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला माती परीक्षण करत असताना शेताच्या एका कोपऱ्यातून आकार चालू करायचा आणि असं आज नागमोडी किंवा आपलं झिगझॅग पद्धतीनं जरी म्हणलं तरी चालेल. आता जर समजा शेताच्या या कोपऱ्यावरून माती घेतली तर चालत चालत झिगझॅग पद्धतीनं या कोपऱ्यावरती जायचं आणि बांधाच्या थोड्या म्हणजे 10 फुटाच्या अंतरावर आतमधली बांधाच्या आतमधली इथली माती घ्यायची. त्याचप्रमाणे असे झिगझॅग पद्धतीने ही अशी संपूर्ण माती घ्यायची. माती घेत असताना काळजी घ्यायची की आपली माती ही झाडाखालची येऊ नये. दुसरी काळजी घ्यायची आपली पाणथळ शेतातील पाणथळ जागेतील माती घेऊ नये. त्याचबरोबर बांधाजवळची पण माती घेऊ नये. गुरे बांधतो आपण त्या ठिकाणची माती घेऊ नये. विहिरीच्या बाजूच्या जागेतील पण माती घ्यायची नाही आणि त्याचबरोबर शेणखत टाकलेल्या साठवलेल्या जागेतील पण माती घ्यायची नाही. आकाराप्रमाणे माती घेतल्यानंतर अशा प्रकारे आकाराचा खड्डा करायचा. अशा प्रकारे खड्डा केलेला आहे आणि असा खड्डा केल्यानंतर ह्या खड्ड्यातली माती घ्यायची. या खड्ड्यातली माती काढून टाकायची आणि याच्या साईडला जो आकाराचा खड्डा केल्यानंतर जी वरवरची माती राहिली असती ती माती घ्यायची. ती माती घेतल्यानंतर असा त्याचा चौकोनी आकार तयार केल्यानंतर त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग केल्यानंतर त्यातले 2 भाग काढून टाकायचे. 2 समांतर भाग घ्यायचे. त्यातले परत अजून चौकोनी 4 भाग करायचे. अशा प्रकारे जोपर्यंत आपली माती ही 1/2 किलो ते अर्धा किलोच्या हिशोबानं होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचा आकार तयार करायचा. आणि असं झाल्यानंतर आपली माती ही आपण प्रयोगशाळेमध्ये कृषी प्रयोगशाळेमध्ये ती नमुन्यासाठी पाठवायची. ज्यावेळेस आपण कृषी शाळेमध्ये आपली माती परीक्षणासाठी पाठवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये मातीमध्ये जे सामूक, क्षारता, सेंद्रिय अर्ब, नत्र, स्फुरद, पालास, तांबे, लोह, जस्त, मंगल, बोरान, गंधक असे 12 प्रकारचे घटक असतात. ते घटक ते नमुने ते तपासतात. ते तपासत असताना आपल्याला त्याच्यामध्ये ते तपासल्यानंतर हे पाहू शकता पिकांना कोणत्या म्हणजे जो घटक कमी आहे आणि तो घटक कमी असल्यानंतर पिकांना कशा प्रकारचं नुकसान होतं हे त्यामार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि जर आपण हे माती परीक्षण केल्यानंतर याचे फायदे काय आहेत, जर समजा आता आपल्यामध्ये जर समजा मातीमध्ये लोह कमतरता असेल आणि जर ते माती परीक्षणात जर आढळून आलं तर ते किती प्रमाण घ्यायचं काय नाही, ते खताचा वापर किती करायचा हे माती परीक्षणामुळे सुलभ होतं आणि ह्याच्यामुळे खताचा आवश्यक जे अति आपण वापर करतो तो कमी होतो. ती परीक्षणामुळे आपल्याला खताचा अति वापर कमी करता येतो आणि उत्पादन वाढवता येते. आणि तुम्ही पण जवळच्या कृषी शाळेमध्ये जाऊन तुम्ही हे माती परीक्षण नक्की करा. बरं सर, आता ही माती परीक्षण किती वर्षातनं आणि कधी करायचं असतं, पेरणीच्या आधी की नंतर? हे पिकं निघाल्यानंतर 1 ते 1.5 महिने म्हणजे समजा उन्हाळ्यामध्ये. हां, आपण सगळी माहिती पूर्णपणे घेतलेली आहे. आता आपण इथं सरांना धन्यवाद बोलतो. सर धन्यवाद, तुम्ही माहिती चांगल्या प्रकारे सांगितली. आणि मित्रांनो, शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा, कारण माती परीक्षण ही खरंच गरजेचं आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा खतासाठी होणारा अतिवापर हा आणि त्याच्यामुळे आर्थिक नुकसान होतं आणि जमिनीचं पण नुकसान होतं. त्याच्यामुळे ही कुठेतरी आपल्याला बचत करता येते आणि उत्पादन वाढवता येतं. तर चला मित्रांनो, आता आपण पुढच्या स्टॉलला भेट देऊया. हवामान स्टॉल या ठिकाणी आलो आहे जिजाऊ सेंद्रिय शेतकरी गट रुईबर. तर त्यांच्याकडून आता आपण थोडी माहिती घेऊया. हवामानाबद्दल ते थोडी माहिती सांगतात. शेतकऱ्यांना त्याचा हवामानाशिवाय कुठली गोष्ट होत नाही म्हणून असं त्यांचं सांगणं आहे आपल्याला. नमस्कार सर. सर तुमचं नाव आणि परिचय. मी सूरज जयपाल जाधव, रुईबर धाराशिव येथून आहे. मी जिजाऊ सेंद्रिय शेतकरी गटाअंतर्गत आणि जिजाऊ शेतकरी हवामान संस्था या 2 संस्थेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक स्टॉल घेऊन आलो होतो कृषी प्रदर्शनामध्ये. तर माझ्या मते माझ्या अभ्यासानुसार जर शेतकऱ्यांना शेती करायची असेल तर त्या शेतीमध्ये सर्वात आधी हवामानाची माहिती घेणं गरजेचं आहे. कारण शेतीमध्ये मशागत, पेरणी, कोळपणी, फवारणी आणि काढणी या सर्व गोष्टींसाठी हवामानाची गरज आहे. जर आपल्याला योग्य हवामान अंदाज मिळाला तर आपण शेतीमध्ये 25 ते 30% उत्पादन वाढवू शकतो, असं आम्ही प्रत्यक्षरित्या सिद्ध केलेलं आहे. तरी 45,000 शेतकरी जुळले गेलेले आहेत की त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे आधुनिकरित्या आणि पारंपरिकरित्या या दोन्ही प्रकारे कसे हवामान अंदाज पाहायचे आणि त्याच्यामुळे काय नुकसान टळतं हे आपण शेतकऱ्यांना सांगून त्यांचे नुकसान टाळत आहोत. दुसरा एक आणखी पद्धत आहे की जर 3 ज आपल्याला शेती शाश्वत करायची असेल तर आपल्याला 3 ज सांभाळणं गरजेचे आहेत. त्यामध्ये जमीन, जग आणि जनावरे
हे 3 जर सांभाळले तर आपण इथून पुढली पिढी शेती करू शकू किंवा जमीन टिकवू शकू. आत्ताची जमीन जी आहे ही आता पूर्ण होत आलेली आहे. जमीन आपण तिथं आम्ही स्पष्ट लिहिलंय, उत्पादन वाढवण्याच्या नादात आपण जिवंत जमीन वाढवून टाकत आहोत किंवा विकत आहोत. हे सध्या घडत आहे. हे जर आपल्याला थांबवायचं असेल आणि पुढल्या पिढीला जर शाश्वत जमीन द्यायची असेल तर आपल्याला हे सांभाळणं गरजेचंच आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पशुखाद्य स्टॉलला. आता पशुखाद्य स्टॉलमध्ये इथं मॅडम आहेत, त्यांच्याकडून थोडी आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर माहिती काय सांगतात वगैरे ते मॅडमकडून आपण माहिती घेऊया. जनावराचं खाद्य होय, हे कितीला असते, काय आहे नेमकं? 100 रुपयाला आहे. हे मसाला बोलस आहे, ह्या गोळ्या आहेत, हे शेळ्यांना वजनवाढीसाठी असतात. हे त्या गोळ्या, हा. हे शेळ्यांना. मॅडमला आपण थोडी माहिती विचारूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या पशुखाद्य स्टॉलला आलो आहे इथं. आता ते कुठल्या जनावराला वगैरे ते लिहिलेलं आहे, तुमच्या पद्धतीने माहिती सांगा. आता नमस्कार, माझे नाव सविता महादेव शिंदे, राहणार केशेगाव. मी 3 गावामध्ये पशुसखी म्हणून काम करते. त्याच्याबरोबरच मला उमेदमधून ही हर्बल प्रॉडक्ट बनवण्याची ट्रेनिंग मिळालेली आहे. तर माझ्याकडे पशूंसाठी मसाला बोलस गोळ्या आणि पशुचाट चाटणवीट आहे आणि दाणा मिश्रण दूध वाढीसाठी आणि नीम ऑइल मी बनवते. ते खरपूत आणि माव्यासाठी आहे. म्हणजे ते मसाला बोलस गोळ्या आहेत शेळ्यांसाठी. हे सांगा आता काय. हा, हे पशुचाट आहेत. त्याच्यामुळे शेळीचे आरोग्य चांगले राहते, दूध वाढते. एवढंच. आता दुसरं सांगा. आणि कॅल्शियमची कमतरता भरून येते. दुसरं सांगा आता तुमचं. ते काय आहे? हे मसाला बोलस आहेत. त्याच्यामुळे अपचन, अतिसार आणि प्रजनन समस्या ज्या आहे, आंतरपरजीवी आहे ते मरतात, त्याच्यासाठी प्रभावी आहे. हे का हे दाणा मिश्रण आहे. तर ह्या दाणा मिश्रणमुळे पशूंचे, जनावरांचे आरोग्य चांगले राहते आणि गेल्यानंतर दुधासाठी, दूध वाढीसाठी खूप चांगलं आहे. आणि गाभण पशूंना दिल्यास पण पिले सुदृढ होतात. बरं, आता काय जर शेतकऱ्यांना जर समजा ह्या गोष्टीत पाहिजे असेल तर ह्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत का? तुम्ही म्हणजे प्रत्यक्षात यावं लागतं का तुम्ही पोस्टामार्फत ऑनलाईन पाठवतं? कसं आहे तुमची सुविधा कशा आहे शेतकऱ्यांना हे सध्या तर देणं? आम्ही करून देतोय. असे स्टॉल आमचे सरस नेहमी चालू असतात. हा. तुम्हाला मिळून जाईल माझा तेच आहे ना, हा. हे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा. त्याच्यावरती तुम्हाला जर ते फोन नंबर विचारला तर तुम्ही पोस्टाद्वारे ऑर्डर पण देऊ शकता. हो. आणि हे नीम ऑइल आहे. हां, हे शेळ्यांना जर मावा आला असेल आणि खरकुत आला असेल तर त्याला लावता येतं आणि त्यांचे गुडघे पण सुजतात, गुडघे फुगी होती तर त्यावेळेस पण हे त्यांना शेळ्यांना लावायला, बकऱ्यांना लावायला चालतं. आता हे प्रोडक्ट किती वजनाचं आणि कितीपर्यंत तुमच्या प्रोडक्टची पण हे सांगा फक्त. हा, हे 500 ग्रॅमचे आहेत. हां तर हे 50 रुपयाला विकतो आम्ही. हां. आणि ते तुमच्या ही मसाला बोलस गुळी आहे. ही 13 वनस्पती आणि 13 मसाले यापासून बनवलेली आहे आणि स्वतः घरी बनवलेली आहे. याच्यापासून चांगले रिॲक्ट होतात शेळ्यांचे, त्याच्यामुळे बनवलेली एक गोळी 10 रुपयाला आहे. आता हे खाद्य कशा म्हणजे जनावरांचे आपण चारा वगैरे देतो त्याच्यात मिक्स करून द्यायची का असं? नाही, हे असे जनावर दर 15 दिवसाला एक गोळी चारायची. दर 15 दिवसाला. अशा हातावर ते घेतली का शेळी लहान पिल्लं किंवा त्यांना का फक्त दुधाळ जनावरांसाठी? नाही, हे लहान पिल्लांना, आजारी शेळ्यांना, गाभण शेळ्यांना, वेलेल्या शेळ्यांना सगळ्यांना चालतं. हे सगळे हर्बल आहेत, त्याच्यामुळे याचे साईड इफेक्ट नाहीत. आता आपण विजयलक्ष्मी स्टॉलकडे आलेलो आहे. त्यांच्याकडे कुठल्या गोष्टीची माहिती मिळते आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार, माझं तुमचं नाव सांगा. मी विजयलक्ष्मी सखी प्रोड्युसर कंपनीची डायरेक्टर आहे. कंपनी 2017 मध्ये झाली आहे आणि तुळजापूर तालुक्यासाठी आमचं काम आहे. आम्ही जे सेंद्रिय सदांकडून जसं मूग आहे, उडीद आहे, तूर आहे, तर हे आणि भगर आहे, तर आम्ही हे सगळं सभासदाकडून घेतात आणि त्याला मग प्रोसेस करून पॅकिंग करून त्याची विक्री करतात. त्याचबरोबर हे जे शेतीला लागणारे प्रोडक्ट आहेत, जसं की सोलार ड्रायर आहे, चिकट सापळे आहे, माशीसाठीचा जो सापळा आहे, तर हे सगळे आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे म्हणून आम्ही तुळजापूरमध्ये बस स्टँड समोर घाटे कॉम्प्लेक्समध्ये आमचं शॉप आहे. ही कंपनी आहे ती महिलांचीच कंपनी आणि महिला सभासदांसाठी, शेतकरी महिला सभासद त्यांच्यासाठी काम करतात. म्हणजे सगळं सेंद्रिय आहे का कसं, म्हणजे सेंद्रिय लिहिले त्याच्यावर? सेंद्रिय म्हणजे 100% सेंद्रिय आहे. फक्त प्रमाणपत्र येईल आमच्याकडे आणि मग त्या इथं बल्ब आहे याचा आणि जे शेतातली कीड आहे तर ती कीड हे प्रकाशाला आकर्षित होते आणि तिथून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडं तेल टाकून ती कीड ह्याच्यामध्ये साठते. म्हणजे सोलार ट्रॅप मध्ये पाणी आणि तेल गोड तेल बी टाकलं चालते? थोडं तेल आणि पाणी. हे बॅटरीवरती काम करतं का? हे सोलार आहे, सोलार पॅनल आहे आणि त्याच्याखाली हे बॅटरी आहे. बॅटरी आहे. तर ह्याच्यावर हे काम करतं.
अच्छा, हे किती रुपये म्हणजे शेतकऱ्यांना कितीपर्यंत भेटेल ही काय ह्याच्यावर 1350 रुपये. प्राईज म्हणजे ही एक वस्तू 1 एकरमध्ये म्हणजे 1 एकरमध्ये 2 लागतात हे. 2 लागतात. हो. आणि हे 5 वर्षापर्यंत चालतं. हा. म्हणजे एक वेळेस खर्च केला तर 5 वर्षापर्यंत चालतं. एक वस्तू 5 वर्ष चालू शकते. अच्छा, म्हणजे एकदा टाकलं की पीक निघेपर्यंत त्याला काढायची गरज नाही. काढायची गरज नाही, पाणी दररोज बदलावं लागतं. कारण पाणी कीड दररोज दररोज बदलावं मरते त्याच्यामध्ये. तेवढी कीड मरते त्याच्यामध्ये. काही रंगीत सापळे आलेले आहेत इथं कृषी प्रदर्शनमध्ये आणि पाहू शकता हे सोलारवरती आहे. हे एक तुम्हाला 1100 ते 1500 पर्यंत भेटू शकतात. हे कोणत्या किती ट्रॅप आहे हा. आणि हे जे आहेत ते म्हणजे शेतामध्ये पिकामध्ये लावायचे. ह्याच्यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिवळा कलर असेल किंवा प्रकाश असेल तर कीड तिकडे आकर्षक होते. त्याच्यामुळे हे 1 एकरमध्ये आपल्याला एक पूर्ण ट्रॅप लावायचा. आणि हे जर एक वैशिष्ट्य आहे की ह्याला 2 वेज आहेत. तर ह्या वेजाने आपण एका काठीला लावून ते प्रत्येक ठिकाणी वेगळे लावू शकतात. आणि म्हणजे हे ट्रॅप लावल्यामुळे कीटक ह्याला चिटकतात येऊन. आणि कीड तुमचं हे पूर्ण बॉक्स मिळते का? हो, पूर्ण बॉक्स कितीची किंमत ह्याची काय किंमत आहे? 120 रुपयाला पूर्ण box. 120 रुपयाला पूर्ण बॉक्स. स्टॉल पशी आलतो. ही नवीनच वस्तू दिसली हो. बघा हे आंबे काढायला तर नवीन प्रकारचे जाळे आलेले आहे. हे अशा प्रकारे 300 रुपयाला वस्तू आहे. बैमंग तोडायचं देशी जुगाड म्हणलं किंवा काय यंत्र, हे भुईमुग शेंगाचं यंत्र. हे काय आहे बंदिस्त शेळी पालन. हायड्रोपोनिक चारा कशा प्रकारे शेतकरी आणि पिकांना उपयुक्त असतं बघा हो काही जनावरांसाठी. त्यात पण बरेच तंत्र आहे. हे निमार्क, हे जीवामृत आणि हे गांडूळ खत 1 किलोचं 15. ह्याचा वापर काय आहे कशासाठी? हे पिकांना जी काही कीड वगैरे लागलेली असतात तर त्यासाठी आळी कीड सगळं म्हणजे नष्ट होईल. फंगिसाइडसाठी कोणतं? ते काय? हे जीवामृत आहे. हे बुरशीनाशक म्हणूनही काम करतं आणि टॉनिक म्हणूनही काम करतं. हे फवारणीत वापरतो आणि हे टॉनिक म्हणून. हा, ही म्हणजे काय बुरशीनाशक म्हणून काही हे कीटकनाशक कीटनाशक आणि ही बुरशीनाशक. टॉनिक आणि बुरशीनाशक कसं दोन्ही प्रमाण काम कसं आहे करतं. त्याचं एका पंपाला 1 लिटर. एका एका पंपाला 1 लिटर. 20 लिटरच्या पंपाला 1 लिटर. कसं लिटर आहे? हे 20 रुपये लिटर. म्हणजे एक बाटली 20 रुपये. हे जीवामृत आहे, हे निमार्क. ह्याच्यावर तशी काय माहिती नाही की दिलेलं नाही का? फोन केलं तर चालेल. त्याच्यावर आहे का? हो आहे नंबर. कुठं आहे? 20 लिटरचा पंप. कार्ड आहे का त्यांचं? काय माहिती कार्ड नाही आहे. आपल्याला पाहिजे असलं तर नंतर